नवव्यांदा आमदार म्हणून निवडून येणारा भाजपचा उमेदवार कोण हे तुम्हाला माहित आहे का? वडाळा मतदारसंघातून सलग नवव्यांदा आमदार म्हणून निवडून येऊन कालिदास कोळंबकर यांनी नवा विक्रम रचलाय. कोळंबकर यांचा राजकारणातील प्रवास 1985 मध्ये नगरसेवक म्हणून सुरू झाला. त्यापूर्वी त्यांनी मुंबईतील मोदी स्टोअर मध्ये कॅलेंडर ऑपरेटर म्हणून काम केलंय. कालिदास कोळंबकर यांनी 1990 पासून 2004 पर्यंत शिवसेनेतून कोळंबकर यांनी निवडणूक जिंकली. पहिल्याच निवडणुकीत कोळंबकर यांनी तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला. तेव्हापासून त्यांनी 2019 पर्यंत सलग निवडून आले. कोळंबकर हे 2004 मध्ये नायगाव मतदारसंघ येथून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2009 आणि 2014 मध्ये मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघ इथून विधानसभेवर निवडून आले. नंतर ते भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि 2019 मध्ये वडाळा येथून विधानसभेवर पुन्हा निवडून आले आणि यंदा सुद्धा 2024च्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले आणि त्यांनी नवा इतिहास रचलाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद या YouTube चॅनलला